नमस्कार शेतकरी मित्रांनो, कालचे म्हणजे 30 तारखेचे जे बाजारभाव आहे तर ते काय मिळाले, कोणत्या बाजार समितीमध्ये कोणता भाव किती मिळाला आहे, तर त्याचीच माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तर मित्रांनो, मानवत जे आहे तर मानवत बाजार समितीमध्ये आपल्याला जी आवक आहे तर ती 7,000 क्विंटलची झालेली आहे। त्यामध्ये जो कमीत कमी जो दर आहे तर तो आपल्याला 7,300 रुपये जो दर आहे तर तो मिळालेला आहे। त्यामध्ये जास्तीत जास्त जो दर आहे तर तो आपल्याला 7,960 रुपये इतका दर जो आहे तर तो मिळालेला आहे। त्याचबरोबर जे 7,800 रुपये 7,875 रुपये हा सर्वसाधारण जो दर आहे तर तो आपल्याला मानवत बाजार समितीमध्ये मिळालेला आहे। त्याचबरोबर जी सेलू बाजार समिती आहे तर सेलू बाजार समितीमध्ये जी आवक आहे तर ती 1,300 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी जो दर आहे तर तो आपल्याला 6,500 रुपये मिळालेला आहे। त्याचमध्ये जास्तीत जास्त जो दर आहे तर 7,700 रुपये तो आपल्याला दर मिळालेला आहे। त्यामध्ये जो सर्वसाधारण जो दर आहे तर तो आपल्याला 7,000 रुपये मिळालेला आहे। त्यामध्ये पुढची जी बाजार समिती आहे तर त्यामध्ये देऊळगाव राजामध्ये आपल्याला 400 क्विंटलची आवक झालेली आहे। त्यामध्ये आपल्याला जो दर आहे कमीत कमी तर तो आपल्याला 7,000 रुपये मिळालेला आहे। जास्तीत जास्त जो दर आहे तर तो आपल्याला 7,825 रुपये मिळालेला आहे। आणि जो सर्वसाधारण दर आहे तर तो आपल्याला 7,600 रुपये इतका जो दर आहे तर तो आपल्याला देऊळगाव बाजार समितीमध्ये मिळालेला आहे। त्यानंतर बाजार समिती आहे तर ते उमरेडमध्ये आपल्याला 246 क्विंटलची आवक झाली होती। त्यामध्ये आपल्याला कमीत कमी 6,800 रुपये दर मिळाला। त्याचबरोबर जास्तीत जास्त जो दर आहे तर तो आपल्याला 7,340 रुपये इतका दर मिळालेला आहे। आणि जो सर्वसाधारण दर आहे तर तो आपल्याला 7,200 रुपये इतका मिळालेला आहे। त्यामध्ये जो बाजार समिती आहे तर राळेगावमध्ये 4300 क्विंटलची आवक झाली होती। त्यामध्ये 6,700 रुपये हा कमीत कमी दर मिळाला होता। त्यामध्ये 7,650 रुपये हा जास्तीत जास्त दर जो आहे तर राळेगावमध्ये मिळालेला आहे। त्यामध्ये 7,500 जो दर आहे तर तो सर्वसाधारण दर जो आहे तर तो राळेगाव बाजार समितीमध्ये मिळालेला आहे। त्याचबरोबर हिंगणघाट जी बाजार समिती आहे तर 3,000 क्विंटलची आवक झाली होती। 3,000 क्विंटलची आवक झाली आणि जो कमीत कमी दर आहे तर तो आपल्याला 6,000 आपल्याला क्विंटल जो आहे तर तो मिळालेला आहे। त्यामध्ये जास्तीत जास्त जो दर आहे तर तो 7,800 रुपये मिळालेला आहे। आणि जो सर्वसाधारण जो दर आहे तर तो आपल्याला 6,700 रुपयापर्यंत दर जो आहे तर तो मिळालेला आहे। तर मित्रांनो, हे 30/3/2024 जे बाजारभाव आहे तर ते आहे दुपारचे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने बाजारभाव आहे। मित्रांनो, माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा। तर मित्रांनो, धन्यवाद। जय जवान जय किसान।